श्री स्वामी समर्थ. सध्या 2024 मध्ये कुंभ, मकर आणि मीन या राशीला साडेसाती सुरू आहे. मग साडेसाती सुरू असताना काय करावं, काय करू नये? साडेसातीला घाबरण्याचं कारण नाही. जो सचोटीने वागतो, जो खरं बोलतो, जो आपल्या धंद्यात लवाडी करत नाही, जो नोकरीतही आपली लवाडी करत नाही, त्या ठिकाणी त्या माणसांना साडेसातीला घाबरण्याचं कारण नाही. शनी हा सच्चा आणि सचोटीच्या माणसाच्या मागे लागत नाही. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये साडेसाती जरी असली तरी त्याच्या कमी अधिक प्रमाणामध्ये त्रास होत राहील आणि तो त्रास होऊ नये म्हणून साडेसातीमध्ये आपण मारुतीची सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्यक्षात शनी शिंगणापूर किंवा प्रत्यक्षात शनीची कुठलीही सेवा करण्याची गरज नाही. जो सेवा करी, जो कोणी मारुतीची सेवा करतो त्याला शनीचा त्रास होत नाही. मग मारुतीची सेवा करत असताना काय करावं हा एक विषय आहे. प्रत्येक माणसाच्या 4 तत्व असतात: जलतत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व आणि वायू तत्व. आता आपल्या राशीनुसार जे तत्व आपल्या राशीचे असेल, जलतत्व असल्यास मारुतीला तेल चढवणे, मारुतीच्या दिव्याला तेल चढवणे, मारुतीला सिंदूर चढवणे. त्यानंतर अग्नितत्व असल्यास मारुतीला उतरते आणि चढते दिवे लावण्याची पद्धत आहे. उतरते दिवे आणि चढते दिवे म्हणजे काय? तर आपण पोळीची जी कणिक भिजवतो त्यात हळद टाकावी आणि त्या कणकेच्या 1 दिवा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी 3, असं 21 दिवसापर्यंत चढते दिवे चढवणे आणि नंतर 20, 19, 18 असे उतरते दिवे त्या मारुतीला लावावे. मग दिव्यात तेल कोणतं टाकायचं? तर त्या ठिकाणी जर आपण खोबरेल तेलाचा वापर केला आणि रुईच्या म्हणजे कापसाची वात जर केली तर साडेसातीतला अनेक दोष त्या ठिकाणी कमी होतो. आणि मग वायू तत्व असलेल्या राशीने काय करायचं? तर मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा वगैरे जे काही तुमच्याकडे म्हटलं जात असेल ते मारुती मंदिरात जाऊन ते स्तोत्र म्हणावं आणि त्या साडेसातीचा दोष जो काही असेल तो कमी झाल्याशिवाय राहत नाही. अग्नितत्ववाल्यांनी, वायुतत्ववाल्यांनी आणि इतर पृथ्वीतत्ववाल्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे. मारुतीला फेऱ्या मारणे, मारुतीला रुईच्या पानांचा हार चढवणे, मारुतीचे दर्शन, दर मंगळवारी बुंदीचा प्रसाद आणि त्यानंतर आपण जेवण करावं, मंगळवारी उपवास करावा. अशा पद्धतीने जर आपण मारुतीची सेवा केली तर साडेसातीतलं जो काही त्रास आहे तो आपला कमी झाल्याशिवाय राहत नाही. सोबत श्री स्वामी समर्थांची सेवा, स्वामी समर्थांचे नाम जप आणि स्वामी समर्थांची जी काही अध्याय 21 अध्यायाची पोथी आहे तिचे वाचन आपण जर करत गेलो नियमितपणे तर आपल्याला साडेसातीत कुठलाही त्रास होत नाही आणि सचोटीने वागण्याचा एक सराव ठेवावा, लवाडी कमी करावी. श्री स्वामी समर्थ.